नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रविवार आज आम्ही चाललो होतो शिवनेरी किल्ला बघण्यासाठी. नाणेघाट पर्वतावरती असलेला शिवनेरी किल्ला हा मुंबईपासून 150 आणि पुण्यापासून फक्त 100 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगर रांगातील हा किल्ला ट्रॅकच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये आहे. तर निघालो आम्ही किल्ल्याच्या दिशेने. रस्ता वगैरे बघितला आणि समोर निघालो. समोर निघाल्याच्या नंतर साईडला मंदिर वगैरे लागलं. नाश्ता वगैरे केला, इथं गाड्याच्या पावत्या वगैरे फाडल्या आणि समोर निघालो. समोर जाते वेळेस शाळेच्या अशा भरपूर सहली आल्या होत्या. तर तुम्ही पण सहलीला आला असाल तर कमेंटमध्ये सांगा. परत आलो किल्ल्याच्या वाटेने. साईडला अशी मोठी सिंगण अशी भिंत होती. साईडला झाडं वगैरे मस्तपैकी होत्या. मोठमोठाले दगडाच्या भीती रचण्यासाठी किती मेहनत केली असेल त्यावेळेस. अशी मेहनत तर आता मिस्त्री नाहीत करणार. जाते वेळेस आम्हाला थोडासा आवाज आला, त्यामुळे मी लगेच गेलो. समोर आलो आणि एकीकडे बघत होते तर आम्हाला वाटलं काय बिबट्या वगैरे काय नव्हता. तिथनं आलो समोर आल्यानंतर शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. समोर वरती आल्यानंतर खड्डे, साईडला जाळ्या वगैरे झाकलेल्या होत्या. आणि हे हिरवे झाड कशाचे आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. किल्ल्याचा शेवटचा दरवाजा चढल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर थोडं चढल्यानंतर आलो आम्ही अंबरखानाकडे. युद्धाची परिस्थिती आल्यानंतर 2-3 वर्षाचा खाण्यापिण्याचं राशन हे इथं स्टॉक केलं जात होतं. तिथे बघण्या झाल्याच्या नंतर जात होतो समोर जाताना साईडला झाडं वगैरे गेलो आम्ही वॉटर टँकपाशी. मित्रांनो, या वॉटर टँकला बदामी टँक हे असं म्हणलं जातं. डॅम बघण्याच्या नंतर इथे जे वास्तू दिसते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इथेशी जन्म झाला होता. 1629 मध्ये सगळीकडे युद्ध चालू होते. त्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी जिजामातेला सुरक्षेसाठी या किल्ल्यावरती आणले होते. हीच ते पवित्र जागा जिथे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. जन्म झाल्यानंतर 2 ते 9 वर्ष शिवाजी महाराज याच किल्ल्यावरती राहिले होते. तर मित्रांनो, इथे छानशी अशी शिवाजी महाराज आणि जिजामातेची धातूची मूर्तीही बघायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्हीही नक्की या शिवनेरी किल्ला बघण्यासाठी. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.